स्मार्ट अहमदनगर न्यूज। अहमदनगरमध्ये कोम्बिंग ऑपरेशन राबवून अवैध धंदे व गुन्हेगारांवर धडक कारवाई। अहिल्यानगर जिल्हा सरहद्दीतून हद्दपार करण्यात आलेल्या 5 गुन्हेगारांवर उल्लंघन केल्याने गुन्हे दाखल। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये कोतवाली तोफखाना कॅम्प पोलीस स्टेशन हद्दीत सोमनाथ गारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, वैभव कलबुर्मे अप्पर पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर दिलीप टिपरसे उपविभागीय पोलीस अधिकारी अहिल्यानगर शहर उपविभाग यांच्या देखरेखीखाली दिनांक 12/11/2025 रोजी सकाळी 4 ते 9 च्या दरम्यान कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आले होते। सदर कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान पोलीस स्टेशन हद्दीतील अहिल्यानगर जिल्हा सरहद्दीतून बाहेर हद्दपार करण्यात आलेले 5 गुन्हेगार कुठलीही पूर्व परवानगी न घेता मिळून आल्याने त्यांच्या विरुद्ध BNS 223 तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 142 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलीस स्टेशनचे अभिलेखावर फरार पाहिजे असलेले 12 आरोपींचा शोध घेतला असता त्यापैकी 3 आरोपी मिळून आल्याने त्यांना नमूद गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे। तसेच NBW वॉरंट मधील आरोपींचा शोध घेऊन एकूण 36 वॉरंटची बजावणी करण्यात आली असून त्यापैकी 10 आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले आहे। पोलीस स्टेशन अभिलेखावरील एकूण 17 हिस्ट्री शीटर यांना त्यांचे राहते घरी जाऊन चेक केले। कॅम्प पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यातील 2 आरोपी यांना अटक करण्यात आली आहे। पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंदे करणारे त्यांच्यावर कारवाई करून MUPO कलम 65E प्रमाणे 5 गुन्हे दाखल करण्यात आले असून एकूण 32,615 रुपये किमतीचा देशी विदेश हातभट्टी दारूचा रोख रकमेसह मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। सदर कोम्बिंग ऑपरेशन करिता डॉक्टर दिलीप टिपरसे उपविभागीय पोलीस अधिकारी अहिल्यानगर शहर उपविभाग, कोतवाली पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी पोनी संभाजी गायकवाड, सपोनी सपकाळे तसेच पोसई प्रवीण पाटील, पोसई देशमुख व तोफखाना पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी पोनी जगदीश भांबळ, पोनी कल्पना चव्हाण, पोसई चाहेर, पोसई दळवी, पोसई अनिल चव्हाण तसेच भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी सपोनी जगदीश मुलगीर व पोलीस अंमलदार हे हजर होते।